हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. सब संतन की जय. हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी, वारी चुकून दे हरी. संत संगे सर्व काळ, अखंड प्रेमाचा सुकाळ. पंढरीचा वार करी, वारी चुकून दे हरी. चंद्रभागे स्नान, तुका मागे हेच दान. पंढरीचा वार करी, वारी चुकून दे हरी. महायोग पीठे तठे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधेन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. जयांचे केले या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी, वारी चुकून दे हरी. प्रस्तुत प्रसंगी प्रवचनरूपी सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या गाथेतील 4 चरणांचा सर्वांच्या परिचयाचा सुपरिचित अभंग आज ज्ञानोबरायांच्या तथा पांडुरंग परमात्म्याच्या सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगाच्याद्वारे जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय आपल्या अंतःकरणातील एक वासना, एक इच्छा, तिला सद्वासना म्हणूया, ती वासना भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या समोर प्रदर्शित करतात, प्रगट करतात. या अभंगाचं आपल्या नियोजित वेळेमध्ये चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार. संत सम्राट विश्व माऊली ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये हा प्रवचनाचा लाईव्ह कार्यक्रम पंढरीची वारी, अनुभव आपुल्या घरी या माध्यमातून सर्वांना ज्ञानेश्वर महाराज संस्थान या माध्यमातून हा कार्यक्रम आपल्याला सर्वांना पाहायला मिळतो आहे. सद्गुरू श्री जोग महाराज संस्था यांच्या वतीने ही आलेली आज्ञा आणि संस्थेकडे संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ही दिलेली सेवा, त्या माध्यमातून आपल्याला थोडकी सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. वास्तविक पाहता हा वारीचा कालावधी आहे. वारकरी संप्रदायामध्ये ज्या वारीला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे ती वारी म्हणजे आपली आषाढीची वारी. 2 मुख्य वाऱ्या, तशा 4 वाऱ्या आहेत. मुख्या 4 सोहळे आहेत. वारकरी संप्रदायाची ही साधना आहे. सर्वात प्रथम वारी ती आषाढी वारी आहे. पुन्हा कार्तिकी वारी आहे, चैत्र वारी आणि माघ वारी, अशा 4 वाऱ्या आहेत. त्यामध्ये 2 वाऱ्या मात्र मुख्य मानलेल्या आहेत की ज्या वाऱ्यांचा उल्लेख किंवा या वारीला माझं विस्मरण होऊ देऊ नका, स्वतः पांडुरंग परमात्मा आपल्या भक्तांना सांगतात. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. या 2 मुख्य वाऱ्या, त्यामध्ये आषाढी वारी की ज्या वारीचे वेध वारकऱ्याच्या अंतःकरणाला लागलेले असतात. जेव्हा ज्ञानोबरायांचं प्रस्थान, तुकोबारायांचं प्रस्थान जवळ येतं तेव्हा प्रत्येक वारकऱ्याचा अंतःकरणाचा ध्यास मात्र हाच असतो. संपदा सोहळा नावडे मनाला, करीती टकाळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मानसी. कधी एकादशी आषाढी हे, अशा हा आषाढीचा कार्यक्रम, आषाढीची वारी. या वर्षी मात्र थोडी खंत वाटते आहे की आपल्याला पायी वारी करता येत नाही. तरीसुद्धा वारी 3 प्रकाराने असते, 3 अंगाने वारी घडते, कायिक, वाचिक आणि मानसिक. शरीराने जरी आपण सध्या वारीमध्ये चालत नसलो तरी 2 अंगाने मात्र
प्रत्येक वारकऱ्याची वारी संपन्न होते आहे, घडते आहे. वाचिक आणि मानसिक मनाने परमात्म्याची सेवा सुरू आहे. प्रत्येकाच्या वारकऱ्याच्या मनामध्ये आज परमात्म्याविषयी अनन्यता आहे. प्रत्येकजण मनाने परमात्म्याचं चिंतन करतोच आहे आणि वाणीने प्रत्येकजण आपापल्या स्थानावरती स्वस्थानावरती काकडा भजन असेल, परमात्म्याचं नामस्मरण असेल, हरिपाठ असेल, प्रवचन कीर्तन असेल इत्यादी सेवा असतील त्या सेवा मात्र सुरू आहेत. वाणीने आणि मनाने दोन्ही पद्धतीने वारी सुरू आहे. थोडीशी खंत आहे यावर्षी कोरोना नावाच्या विषाणूमुळे आपल्याला पायीवारी करता येत नाही आहे, तरी 2 अंगाने मात्र आपली वारी सुरूच आहे. वारकरी संप्रदायामध्ये वारीला अनन्य साधारण महत्त्व आहे. वारकरी संप्रदाय आपल्या महाराष्ट्रापुरता जरी असला तरी वारकरी संप्रदायाची विचारधारा अशी व्यापक आहे. प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज त्यांचं एक वाक्य आहे. गुलाबराव महाराज त्यांनी असं बोललेले आहेत की वारकरी संप्रदाय एक दिवस विश्वगुरू होणार आहे, विश्वधर्म ठरणार आहे. या वारकरी संप्रदायामध्ये विचार करणारी विचारधारा तशी आहे. संप्रदाय म्हटलं, कोणताही संप्रदाय म्हटलं की त्याचे काही अंग असतात. संप्रदायाचं पहिलं अंग जे आहे, संप्रदायाचा देव कोण, उपास्य कोण, उपास्य काय. दुसरं अंग संप्रदायाचे संत असले पाहिजे. तिसरं अंग संप्रदायाचे ग्रंथ असले पाहिजे. चौथा अंग संप्रदायाला एखादं क्षेत्र असलं पाहिजे, तीर्थ असलं पाहिजे. आणि चौथं अंग संप्रदायाची साधना. अशा 5 अंगाने संप्रदायाचं आपल्याला चिंतन करता येऊ शकतं. संप्रदाय या शब्दाचा अर्थ आहे सम्यक प्रकारेण दीयते, चांगल्या पद्धतीने आपल्याजवळचं ज्ञान, उद्धाराचं ज्ञान चांगल्या प्रकाराने आपल्या भक्तमंडळींना, समाजाला जे देतात त्याला संप्रदाय असं म्हणतात. मग वारकरी संप्रदाय आहे. संप्रदायाचं पहिलं अंग आपण विचारामध्ये घेतो आहोत. संप्रदायाचा देव कोणता. संप्रदायाचा देवाचा विचार केला तर वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाचं जे दैवत आहे, जे उपास्य आहे, जो देव आहे तो सामान्य देव नाही. सर्व देव 33 प्रकारचे देव, त्याला 33 कोटी म्हणतो. कोटी या शब्दाचा अर्थ आहे प्रकार. 33 प्रकारचे देव ज्याची सेवा करतात तो परमात्मा, सगळ्या देवांचा देव म्हणजे आपल्या संप्रदायाचा देव आहे, आपल्या संप्रदायाचं उपास्य आहे. तो हा देवाचाही देव, बळिया माझा पंढरीराव, तुकोबाराय बोलतात. किंवा आणखी एक दुसरं प्रमाण आहे, तो हा देवाधिदेव बरवा, पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा. किंवा तो हा देवाचाही देव, काय कळीकाळाचा भेव. असा सर्व देवांचा देव, सर्व देव ज्याची पूजा करतात, प्रार्थना करतात, सेवा करतात. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यस्तवैर वेदै सांगपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो. असा जो सर्व देवांचा देव आहे, सर्व देवांनी ज्याची सेवा करावी, तो पांडुरंग परमात्मा संप्रदायाचं दैवत आहे. संप्रदायाचा देव पांडुरंग परमात्मा, की जो आज पंढरी क्षेत्रामध्ये पुंडलिक रायाच्या आज्ञेवरून दोन्ही हात कमरेवरती ठेवून समचरण समदृष्टी अशा पोजमध्ये उभा आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझे हरिवृत्ती राहो. असा पांडुरंग परमात्मा संप्रदायाचा देव आहे. संप्रदायाचे संतांचा विचार केला तर आपल्या संप्रदायामध्ये जेवढे संत झाले, या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये जेवढे संत झाले तेवढे संत अन्य राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळत नाहीत. आमचे गुरुवर्य प्रातस्मरणीय विठ्ठलबाबा घुले सांगायचे, संप्रदायामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये संतांचं उभं पीक आहे. म्हणजे संतांना कमतरता नाही आहे. अगदी ज्ञानोबारायापासून किंवा ज्ञानोबारायाच्या अगोदरही काही संत झालेले आहेत. ज्ञानोबारायापासून ते निळोबारायापर्यंत, आजपर्यंत जोग महाराजापर्यंत सर्व संतांची मांदी आळी आहे. संप्रदायामध्ये संतांना कमतरता नाही आहे. त्यामध्ये आपण ज्ञानोबा तुकाराम असं भजन घेतो. ज्ञानोबारायांच्या आणि तुकोबारायांच्या नावामध्ये सर्व संत आले. त्याचं कारण आहे ब्रह्मज्ञानाचा, अध्यात्माचा पाया ज्ञानोबारायांनी घातलेला आहे. आणि या अध्यात्मज्ञानाचा कळस म्हणजे मंदिराचा कळस तुकोबाराय आहेत. ज्ञानदेवी रचला पाया, तुका झालाशे कळस. म्हणून या 2 संतांच्या नावामध्ये सर्व संतांचे नाव येतात, सर्व संतांची आठवण येते, सर्व संतांचं स्मरण होतं. या 2 संतांमध्ये सर्व संत आले. संतांना कमतरता नाही आहे. आपल्या संप्रदायाचे संत ज्ञानोबाराय, तुकोबाराय आदी करून नाथबाबा वगैरे सर्व संत. चला संप्रदायाचे ग्रंथ काय. संप्रदायाच्या ग्रंथाचा विचार केला
जसं ग्रंथामध्ये प्रस्थानत्रयी म्हणतात, वेदांतामध्ये वेदांतशास्त्रामध्ये उपनिषद, गीता, शांकर भाष्य ही प्रस्थानत्रयी आहे. तसं वारकरी संप्रदायाचं प्रस्थानत्रय म्हणजे ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आहे, शांतीब्रह्मनाथ महाराजांचं श्रीमद भागवत आहे आणि जगद्गुरू तुकोबारायांची गाथा आहे. अशी ही वारकरी संप्रदायाची ग्रंथ प्रणाली आहे, संप्रदायाचे ग्रंथ आहेत. ठीक आहे महाराज, संप्रदायाचा देव सांगितला, संप्रदायाचे संत सांगितले, संप्रदायाचे ग्रंथ सांगितले, संप्रदायाचं मंत्र एखादा आहे का, संप्रदायाची साधना काय आहे. वारकरी संप्रदायाची साधना आपल्या सगळ्यात सुलभ साधना आहे. आपल्या वारकरी संप्रदायाची ती साधना म्हणजे भगवंताचं नामस्मरण. या व्यतिरिक्त संतांनी संपूर्ण विश्वाला, जगाला दुसरी अवघड खरतड अशी साधना सांगितलेली नाही आहे. भगवंताचं नामचिंतन ही सर्वात श्रेष्ठ साधना आहे, ज्या साधनेमध्ये सर्व साधनेचा समावेश होतो. जी साधना केल्यानंतर सर्व साधना केल्याचं पुण्य किंवा फलश्रुती प्राप्त होते, अशी साधना म्हणजे भगवंताचं नामस्मरण. तुकोबाराय सांगतात, काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. भगवंताचं नामस्मरण ही साधना सर्वश्रेष्ठ साधना आहे आणि अत्यंत सुलभ सोपी साधना आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, तुकोबाराय बोलतात. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. अशी सुलभ साधना आपल्या वारकरी संप्रदायाची आहे की जी साधना अत्यंत लहान मुलापासून ते वृद्ध माणसापर्यंत आणि अधिकाऱ्यापासून ते अनधिकाऱ्यापर्यंत ही साधना सर्वांना सेव्य आहे. अशी वारकरी संप्रदायाची नामसाधना ही साधना आहे. ठीक आहे महाराज, संप्रदायाचं क्षेत्र काय, तीर्थ काय. आपल्या वारकरी संप्रदायाचं क्षेत्र, आपल्या वारकरी संप्रदायाचं तीर्थ आहे पंढरी. संप्रदायामध्ये 2 तीर्थ आहेत, तसे 2 तीर्थाचा विचार आहे. एक आहे ते देवतीर्थ आणि दुसरं आहे ते संत तीर्थ. आपल्याला सध्या ज्या वारीचे वेध लागलेले आहेत किंवा ज्या वारीकरता आपली वाटचाल किंवा मनाची वाटचाल सुरू आहे, ती वारी म्हणजे आषाढी वारी. ही आषाढी वारी सर्व संतांच्या समवेत संगतीमध्ये भगवंताचं नामस्मरण करत करत आपण ज्या क्षेत्राला जातो, ज्या तीर्थाला जातो, ते तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरी. पंढरी हे वारकरी संप्रदायाचं तीर्थ आहे. त्या पंढरीचा उल्लेख, त्या पंढरीचा महिमा, त्या पंढरीचं महत्त्व सर्व संतांनी अगदी तोंड भरून अंतःकरणापासून आणि अनुभव घेऊन सर्व संतांनी, तुकोबारायांनी, नामदेव महाराजांनी, ज्ञानोबारायांनी सर्वांनी केलेलं आहे. खूप वर्णन केलेलं आहे. असं पंढरी हे क्षेत्र आहे, आपल्या वारकरी संप्रदायाचं तीर्थक्षेत्र आहे. देव आहे पांडुरंग परमात्मा, संत आहेत ज्ञानोबाराय, तुकोबाराय, ग्रंथ आहेत ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, मंत्र आहे रामकृष्ण हरी आणि तीर्थक्षेत्र आहे पंढरी. मग रामकृष्ण हरी या मंत्राचा नामस्मरण करत, जप करत, ती साधना ज्या साधनेच्या अंगामध्ये केले जातं ते अंग म्हणजे वारीचं अंग. पंढरीची वारी करत असताना तुकोबारायांनी नियम घालून दिलेला आहे. जात असताना जायचं, पण कसं जायचं, गात जागा आणि गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याला प्रेम मागा विठ्ठला. भक्ती करत असताना परमात्म्याविषयी जे निरतिशय प्रेम लागतं, जे अनन्य प्रेम लागतं, ज्या प्रेमाचं वर्णन करत असताना नारद भक्तिसूत्रामध्ये महर्षी नारद म्हणतात, गुणरहितं कामनारहितं प्रतिक्षणवर्धमानं अविच्छिन्नं सूक्ष्मतरं अनुभवरूपं. त्या प्रेमाची मागणी श्री विठ्ठलाकडे वारकऱ्यांनी करायची. पण जात असताना वारीमध्ये गात जायचे, भगवंताचं नामस्मरण करत जायचं आहे. मग भगवंताचं नामस्मरण हे वारीचं अंग आहे, ही साधना आहे. आणि ती साधना ज्या अंगाने केली जाते ती म्हणजे वारी, पायी वारी. तुकोबाराय ती पायी वारी प्रत्येक वर्षी करायचे. तुकोबारायांच्या मनाला टकळा लागायचा, कधी पंढरीची वारी, कधी आषाढी एकादशी येईल आणि कधी मी पंढरीला जाईल. तुकोबाराय वारीमध्ये पंढरीला वारकऱ्यांच्या समवेत किंवा वारकरी सर्व तुकोबारायांच्या समवेत निघालेले आहेत. पंढरीमध्ये गेलेले तुकोबाराय चंद्रभागेचं पवित्र असं स्नान केलं, प्रदक्षिणा केली पंढरीची, कीर्तन झालं आणि पांडुरंगाच्या दर्शनाकरता नेहमीप्रमाणे तुकोबाराय गेलेले आहेत रावळामध्ये. पांडुरंगाच्या समोर साष्टांग प्रणिपात केला, गरुड खांबाला आलिंगन दिलेलं आहे, पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती नतमस्तक झाले. तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याचं मुखकमल अगदी अंतःकरणापासून पाहतात. पांडुरंग परमात्मा श्री तुकोबारायकडे पाहतात आणि तुकोबारायांना प्रश्न करतात, तुकोबारायांना विचारतात, महाराज तुमची वारी परिपूर्ण झाली, आमची एक इच्छा आहे, तुमच्या वडिलापासून
विश्वांबर बाबापासून तुमच्यापर्यंत वारीची सेवा अखंडितपणे चालू आहे। तुमच्या पूर्वजापासून विश्वांबर बाबापासून अगदी तुमच्यापर्यंत कोणीच माझ्याकडे काहीही मागितलेलं नाही आहे। माझी अपेक्षा आहे तुम्ही काहीतरी मागावाच। तुकोबारायांचा बाणा आहे। तुकोबाराय बोलतात, देवा तुझी सेवा करावी आणि त्या मोबदल्यामध्ये आम्ही काही मागून घ्यावं हे आम्हाला पटत नाही। आमची परंपरा आहे, काही मागणे हे अमानुचित। वडिलाची रीत जाणत असो। वारकरी खरा तो आहे जो परमात्म्याची सेवा करतो आणि त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये संसारातलं प्रपंचातलं देवाला मागत असेल तर तो वारकरी नाही आहे। सेवा करून परमात्म्याला त्या सेवेमध्ये ऋणी ठेवत असेल, केवळ सेवेचीच अपेक्षा करत असेल तर त्याला वैष्णव म्हणतात आपल्या वारकरी संप्रदायामध्ये। काही मागणे हे अमानुचित, काही मागणं अनुचित आहे। तुकोबाराय, काही मागणं अनुचित असलं तरी काही मागणं मात्र उचित असलं पाहिजे ना। मग उचित तर मागा ना। तुकोबाराय बोलतात, उचित देणार का देवा? हो देणार। मग ऐक देवा, माझ्या अंतःकरणामध्ये एक अपेक्षा आहे, एकच इच्छा आहे। काय इच्छा आहे? हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास। श्री तुकोबाराय सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, देवा माझ्या अंतःकरणामध्ये एकच अपेक्षा आहे, एकच आशा आहे। काय? जन्मोजन्मी जन्म घ्या, पुन्हा जन्म घ्यावा, पुन्हा जन्माला यावं आणि पुन्हा तुझं दास्यत्व करावं, अर्थात तुझी वारी करावी, तुझी सेवा करावी, एवढीच माझी अपेक्षा आहे। या व्यतिरिक्त माझ्या अंतःकरणामध्ये दुसरी अपेक्षा नाही, इच्छा नाही। हेची व्हावी माझी आस। हेची या शब्दामध्ये हेच्या पुढे च लावलेला आहे, म्हणजे या व्यतिरिक्त तुकोबाराय बोलतात मला कशाचीच अपेक्षा नाही आहे। या मृत्यूलोकातल्या नश्वर भोगाचा तर आम्ही केव्हाच त्याग केलेला आहे। ज्ञानोबारायच्या शब्दामध्ये बोलायचं ठरलं तर ते हे विषय वैराग्य आहे। या विषयाविषयी वैराग्य आहे, त्यांच्या अंतःकरणामध्ये अपेक्षा नाही। आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदायोग्य होती जीव, हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचा आभासे भद्र जाती। या विषयामध्ये काय तथ्य आहे, विषयातलं स्वरूप या संत महात्म्याने जाणूनच या विषयाचा त्याग केलेला आहे। प्रपंचातले विषय तर मागत नाहीतच नाही। स्वर्ग नको, सत्यलोक नको, नको वैकुंठेचा वास, वैकुंठसुद्धा नको, मोक्षसुद्धा कधी कधी तर तुकोबाराय बोलतात मोक्षालासुद्धा तुकोबारायांनी बाजूला केलेला आहे। अर्थात हा प्राप्तिपूर्वकचा त्याग आहे। मोक्ष त्यांना प्राप्तच आहे, प्रत्येकाचं ते स्वरूपच आहे, ते जाणूनच आहेत। पण मनी भक्तीची आवडी, मनामध्ये मात्र अंतःकरणामध्ये मात्र तुझ्या सेवेची आवड आहे, तुझ्या भक्तीची आवड आहे। सेवा करावी, दास व्हावं, पंढरीची वारी करावी आणि त्या माध्यमातून सेवेतून जो आनंद भक्तिरस प्राप्त होतो आम्हालाही आणि आमच्याबरोबर जे वारकरी वैष्णव येतात त्यांनाही, त्या सेवेची इच्छा आहे। हेची व्हावी माझी आस। आशेचा विचार केला, अपेक्षेचा विचार केला तर आशा ही दुःखाला कारण आहे। शास्त्रकार सांगतात, आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम। संत महात्म्यांचा विचार केला, संत लक्षणाचा विचार केला तर संत त्याला म्हणतात ज्याच्या अंतःकरणातला आशा, इच्छा, कामना हे शब्द वेगळे वेगळे आहेत, पण याचा अर्थ मात्र, याची शक्ती शब्दाची मात्र एकच आहे। इच्छा काय, आशा काय, कामना काय किंवा वासना काय, शब्द वेगळे वेगळे आहेत, थोडा थोडा फरक येईल पण त्याचा अर्थ मात्र एकच आहे। ज्यांच्या अंतःकरणातील वासना, इच्छा, आशा, कामना समूळ निवृत्त झालेली आहे त्यांना संत म्हणतात। संत सम्राट विश्वमाऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा संतांची लक्षणं सांगतात, भगवान परमात्मा अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे। अर्जुन म्हणतो, देवा स्थितप्रज्ञ ज्याला म्हणतात त्या स्थितप्रज्ञाचं लक्षण काय? तो कोणत्या स्वरूपामध्ये असतो, कोणत्या स्वरूपामध्ये तो विचरण करतो, त्याचे काही लक्षणं आहेत का? असा प्रश्न भक्तवर्य अर्जुनाने भगवान कृष्ण परमात्म्याला विचारला। स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव, स्थितधिक किम प्रभासेत किमासीत व्रजेत किम। ज्ञानोबारायांनी त्याच्यावरती चिंतन केलेलं खूप सुंदर। त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, पहिलाच श्लोक आहे स्थितप्रज्ञाची लक्षणं। प्रजाहाती यदा कामान, श्री भगवानवाच प्रजाहाती यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टस्थितप्रज्ञस्तदोच्यते। या श्लोकावरच्या ओव्या आहेत, एक ओवी महत्त्वाची आहे। कोण आहे स्थितप्रज्ञ? त्याचं लक्षण सांगितलं, तो काम सर्वथा जाये, जयाचे आत्मसंतोषी मन राहे, तोच स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे। तिथे सुद्धा चकार आला, तोच स्थितप्रज्ञ, तोच स्थितप्रज्ञ आहे। कोण? तो काम सर्वथा जाये, ज्याच्या अंतःकरणातला काम, इच्छा, वासना,
अपेक्षा समूळ जाय मुळासह नष्ट झालेली आहे, तोच स्थितप्रज्ञ होय, तो स्थितप्रज्ञ आहे. म्हणजे तो महात्मा आहे, ते संत आहेत, ते भक्त आहेत. असं भक्तांचं संतांचं लक्षण आहे की त्याच्या अंतःकरणामध्ये कोणतीच कामना नाही. तुकोबारायसुद्धा बोलतात ना, काम नाही झालो पायी रिकामा, किंवा कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. मग ज्याच्या अंतःकरणात आशा नाही, इच्छा नाही, तो जर संत महात्मा असेल, तो जर भक्त असेल, तर तुकोबाराय इथे भक्त असताना देवाडा आपल्या अंतःकरणातली अपेक्षा व्यक्त करतात पांडुरंग परमात्म्याच्या समोर. माझ्या अंतःकरणामध्ये एक आशा आहे. या शंकेचं उत्तर थोडक्यामध्ये, काम हा किंवा आशा कोणती वाईट आहे आणि आशा कोणती चांगली. आशा वाईटही आहे, काम चांगलाही आहे आणि काम वाईटही आहे. ऐका, विषयाविषयी प्रपंचाविषयी जे अंतःकरणात वासना आहे, कामना आहे, इच्छा आहे, ती वासना, ती कामना, ती आशा ही जीवाच्या अधोगतीला कारणीभूत आहे. आणि भगवत प्रेमाविषयी किंवा भगवतविषयी, परमात्म्याविषयी, भक्तीविषयी अंतःकरणामध्ये जी कामना असते, जी इच्छा असते, वासना असते, ती वासना मात्र जीवाच्या उद्धाराला कारणीभूत आहे. संत महात्म्याच्या अंतःकरणामध्ये विषयाविषयी कामना अजिबात नसते. तो काम सर्वथा जाय. त्यांच्या अंतःकरणातला तो काम, ती इच्छा, आशा गेलेलीच आहे. मग त्यांच्या अंतःकरणामध्ये जी वासना आहे ती भगवंताच्या सेवेविषयी, पुन्हा जन्म घ्यावा, पुन्हा परमात्म्याची सेवा करावी, परमात्म्याच्या सेवेविषयी वासना असते. ज्ञानोबाराय बोलतात ना, जे अहंकार वाहतांगी आम्ही हरीचे भूषावया लागे, जे लोभे एकची जगी माझेने लोभे, जे माझेने कामे सकाम, जे माझेने प्रेमे सप्रेम, जे माझिया भुली सभ्रम नेणती लोग. ज्यांच्या अंतःकरणामध्ये अहंकार असला तरी आम्ही हरीचे भूषावया लागे, आम्ही परमात्म्याचे दास आहोत. परमात्म्याच्या विषयी अहंकार आहे, परमात्म्याच्या विषयी लोभ आहे. लोभ नावाचा विकार, अहंकार नावाचा विकार, किंवा जे माझेने कामेस काम नावाचा विकार, त्यांनी परमात्म्याकडे त्या विकाराला ओळवलेलं आहे. म्हणून हे विकार विषयाविषयी नसून हे परमात्म्याच्या सेवेविषयी असल्यामुळे हे विकार ठरू शकत नाहीत. हा काम महत्त्वाचा आहे, ही वासना महत्त्वाची आहे. तुकोबाराय बोलतात, हीच व्हावी माझी आस, ही माझी अपेक्षा आहे पांडुरंगा. जन्मोजन्मी तुझा दास. प्रत्येक जन्मामध्ये किंवा याच्याकरताच मी जन्म घेईल, तुकोबारायची तर प्रतिज्ञाच आहे. घेईन मी जन्म याजसाठी देवा, कशाकरता? तुझी चरण सेवा साधावया, वारी करण्याकरता. वारीच्या माध्यमातून तुझं नामचिंतन, नामस्मरण ही भक्ती करण्याकरता, आणि त्या भक्तीच्या माध्यमातून जो ब्रह्मरस प्राप्त होतो, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. तुकोबारायचे गोड प्रमाणे आणखी, माझी या मानसी हे आस, नित्य सेवावा ब्रह्मरस अखंड चरणीचा वास, पुरवी आस याचकाची. माझ्या अंतःकरणामध्ये एवढी अपेक्षा आहे, वारी करावी, तुझी सेवा करावी. म्हणून देवा, माझ्या अंतःकरणातली आशा, इच्छा तू पूर्ण करी, हेच व्हावी माझी आस. जन्मोजन्मी तुझा दास. बरं तुकोबाराय, जन्म घेणं तर सोपं नाही. तुम्ही जन्माला येण्याची इच्छा करत आहात, घेईन मी जन्म म्हणतात, पुन्हा जन्म घेतल्यानंतर तुझं दास्यत्वकरण म्हणत आहात. ठीक आहे, तुम्हाला जन्म दिला, जन्म देऊन माझी तुम्ही सेवा करणार, पण कशा पद्धतीने सेवा करणार? तुकोबाराय बोलतात, जन्म घेतल्यानंतर मी देवा वारकरीच होणार आणि वारकरी होऊन तुझी वारी करणार, अशा पद्धतीने तुझी सेवा करणार. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, पंढरीचा वारकरी वारी चुकवणे दे हरी. आता तुकोबारायांचं हे तेव्हाचं प्रमाण आहे, पण आता आपण सर्व वारकरी संप्रदायातले किंवा अखिल भारत देशातले जिथे जिथे वारकरी आहेत, आपण पांडुरंगाला प्रार्थना करूया तुकोबारायच्या शब्दामध्ये, ही वारी शरीराने चुकते आहे, पण देवा ही मनाने आणि वाडीने मात्र आमची वारी चुकू देऊ नको. पंढरीचा वारकरी वारी चुकवणे दे हरी, वारी मात्र चुकू देऊ नको. आणि हे संपूर्ण जगावर, नुसत्या भारत देशावर नाही, महाराष्ट्रावर नाही, आपला वारकरी संप्रदाय आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान संपूर्ण विश्वाला गवसणी घालणारं तत्त्वज्ञान आहे. तुका म्हणे वावपोटी म्हणतो ना आपण, म्हणून नुसतं आपण भारत देशातलाच हा विषाणू, हा रोग, ही व्याधी जावी असं म्हणू तर आपलं तत्त्वज्ञान हे संकुचित होईल. किंबहुना त्याला तत्त्वज्ञान म्हणता येणार नाही, खऱ्या अर्थाने ब्रह्मज्ञान म्हणता येणार नाही. म्हणून संपूर्ण जगावरचं जे संकट आहे ते लवकरात लवकर पांडुरंगा तू दूर कर.
ज्ञानोबारायांना आपण प्रार्थना करूया आणि पुन्हा पूर्वीप्रमाणे सर्व परमार्थाची साधना तुझ्या कृपेने चालावी हेची व्हावी माझी आस. जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकोने द्यारी. तुकोबारायाचा नियम आहे, हाच माझा नियमधर्म मुखी विठोबाचे नाम. माझा नियम हे हाच आहे आणि माझा धर्म हे हाच आहे, नाही का. तुझी वारी चुकू द्यायची नाही, वारी चुकोने दे हरी. पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी. ठीक आहे महाराज, वारीमध्ये असं तुम्हाला काय पाहायला मिळतं, काय उपभोगण्याकरता मिळतं, काय अनुभवायला मिळतं? तुकोबाराय बोलतात, वारीमध्ये सर्व संतांची मांदी आळी एकत्र येते. एरवी सर्व संत एकत्र येत नाहीत, पण या वारीची परंपरा ज्या ज्ञानोबारायांनी, ज्या तुकोबारायांनी, ज्या हैवत बाबांनी, जोग महाराजांनी आदी करून सर्व संत महात्म्यांनी वारीची परंपरा घालून दिली, ती याच्याकरताच सर्व संत या वारीच्या निमित्ताने एकत्र येतात आणि एकत्र येऊन परमात्म्याचं नामचिंतन करतात. सर्वांच्या अंतःकरणातल्या जे अनुभव आहेत ते अनुभव एकमेकाला सांगतात. सर्वांची भेट, सर्वांचा परमार्थ एकत्रित येऊन केला जाणारा जो परमार्थ आहे त्या परमार्थाचा आनंद काही आगळा वेगळा आहे. आपल्या संप्रदायामध्ये ही जी वारीची साधना आहे किंवा भजनाची कीर्तनाची साधना आहे, एकट्याने करण्याची साधना नाही. असे अनेक वारकरी, अनेक वैष्णव एकत्रित येऊन ही साधना केली जाते. मग ती वारीची साधना असेल, कीर्तन असेल, भजन असेल, आणि एकत्रित येऊन केल्यानंतर त्या साधनेमध्ये जो रस निर्माण होतो, जो आनंद प्राप्त होतो, तो आनंद इतरत्र साधनेमध्ये कुठेही मिळत नाही. योगामध्ये नाही आहे, ज्ञानामध्ये नाही आहे, एकांतात तपश्चर्या करत असताना नाही आहे. म्हणून ही साधना सर्व संत एकत्रित येऊन करतात. वारीच्या निमित्ताने सर्व संत एकत्रित येतील आणि एकत्रित आल्यामुळे माझा सर्व काळ त्या संतांच्या संगतीत जाईल आणि अखंड त्या संतांच्या संगतीमध्ये प्रेमाचा सुकाळ आहे. वास्तविक पाहता आजच्या परिस्थितीमध्ये आपण जिकडे तिकडे पाहू, जिकडे तिकडे आपल्याला प्रेमाचा दुष्काळ दिसतो. कुठे प्रेम बघायला गेलं तर प्रेम मिळत नाही. पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वारकऱ्यांकडे मात्र हे प्रेम, ज्याला वास्तव प्रेम म्हणतो, ते प्रेम आपल्याला विपुल प्रमाणामध्ये पाहायला सापडतं. प्रेमाचा सुकाळ तुकोबाराय बोलतात. इतरत्र प्रेमाचा दुष्काळ आहे, प्रेम मिळत नाही. सर्व काही मिळेल, जगामध्ये सर्व मिळेल जगाच्या बाजारात, पण प्रेम मिळत नाही. प्रेम जे मिळतं ते संप्रदायामध्ये, या अध्यात्म क्षेत्रामध्ये, भक्तीच्या साधनेमध्ये प्रेम मिळतं. प्रेम परमात्म्याजवळ आहे, प्रेम संताजवळ आहे. प्रेम देवाचे हे देणे, देहभाव जाये जेणे, तुकोबाराय बोलतात. म्हणून संतांनी देवाकडे जेव्हा जेव्हा मागणी केलेली आहे ती प्रेमाचीच मागणी केलेली आहे. देवा आम्हाला काही नको, भक्ती करण्याकरता ज्या वास्तविक खऱ्या प्रेमाची गरज आहे त्या प्रेमाची आम्हाला इच्छा, ते प्रेम आम्हाला कमी पडतं आहे, ते प्रेम दे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेमाकरता आम्ही या ठिकाणी तुझ्या समोर भीक मागण्याकरता उभे आहोत, मागणी करण्याकरता उभे आहोत. म्हणून प्रेमाची मागणी केलेली आहे. ठाकलोशे द्वारी उभा याचक भिकारी, मज भिक काही देवा, प्रेम भातुके पाठवा, तुकोबाराय बोलतात. असं जे प्रेम आहे ते परमात्म्याजवळ आहे, किंबहुना संतांच्या जवळ आहे. संतांच्या जवळ प्रेम आहे, याकरता परमात्मासुद्धा वैकुंठ सोडून या वारीच्या माध्यमातून संतांकडे येतो. या ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदने राहिला. पांडुरंग परमात्मासुद्धा ज्ञानोबाराय बोलतात ना, का जे प्रेमाळाचे साखड आमची आघरी, मज तयाचे अन्यगतीची चाड. का जे प्रेमाळाचे साखड आमची आघरी, आमच्या घडी पुष्कळ आहे परमात्मा बोलतात, पण आमच्या घडी फक्त प्रेम कमी आहे. मग निस्सीम भाव उल्हासे ज्ञानोबाराय बोलतात. त्या संतांकडून परमात्मा प्रेमाचीच अपेक्षा करतात. असं प्रेम आहे ना, ते संतांच्या ठिकाणी भरपूर आहे. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम अशा प्रकारचा लाभ आहे. संतांच्या जवळ प्रेम आहे आणि त्या प्रेमाचा सुकाळ असल्यामुळे सर्व काळ त्या प्रेमाचं सेवन तुकोबाराय बोलतात मी करेल. संत संगे सर्व काळ, अखंड प्रेमाचा सुकाळ, पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी. आणि शेवटी तुकोबाराय बोलतात, पंढरी क्षेत्रामध्ये गेल्यानंतर देवा माझी एक अपेक्षा आहे, चंद्रभागेचं स्नान मला घडावं. चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर
माझं जीवन पवित्र होईल, मी उद्धरून जाईल. चंद्रभागे स्नान तुका मागे हेचे दान. चंद्रभागा हे पंढरी क्षेत्रामध्ये फार मोठं तीर्थ आहे. ज्या चंद्रभागेचं वर्णन तुकोबाराय करतात. चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर उद्धार होईल, सर्व तीर्थाचं स्नान केल्याची फलश्रुती प्राप्त होईल, यात नवल नाही. चंद्रभागा नुसती डोळ्याने पाहिली तरी चंद्रभागे डोळ्याने पाहण्याने विश्वातील सर्व तीर्थाच्या स्नानाचं पुण्य प्राप्त होतं. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. हे का अवघी या संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखिलिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखिलिया. असा पंढरी क्षेत्राचा, पुंडलिकरायाचा, चंद्रभागेचा महिमा संतांनी वर्णन केलेला आहे. त्या चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर जगातल्या सर्व तीर्थाच्या स्नानाचं फल प्राप्त होतं. जसं समुद्र स्नान केल्यानंतर सर्व तीर्थाच्या स्नानाची फलश्रुती प्राप्त होते. का तीर्थे जी त्रिभुवनी, तिये घडती समुद्रावगाहानी, नात्री अमृत रसस्वादनी रस सकळ. ज्ञानोबाराय बोलतात पहिल्या अध्यायाच्या प्रास्ताविक भागामध्ये, समुद्र स्नान केल्यानंतर सर्व तीर्थाचं स्नान घडतं, सर्व तीर्थाच्या स्नानाचं पुण्य प्राप्त होतं. त्याप्रमाणे चंद्रभागेचं स्नान किंवा चंद्रभागा नुसती डोळ्याने पाहिली तरी संपूर्ण विश्वातल्या तीर्थाच्या स्नानाची फलश्रुती प्राप्त होते. अशी चंद्रभागा, त्या चंद्रभागेचं स्नान मला घडावं. चंद्रभागे स्नान तुका मागे हेच दान. या व्यतिरिक्त मला दुसरं काही नको, हेच दान. पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये हेच शब्द आला आणि शेवटीही हेच शब्द आला. याला उपक्रम आणि उपसंहार याची एक वाक्यता म्हणतात, नाही का. हेच व्हावे माझे आस आणि चंद्रभागे स्नान तुका मागे हेच दान. अशा प्रकारचं दान तुकोबाराय या अभंगामध्ये मागतात. पंढरीचा वारकरी वारी चुकवणे दे हरी. देवा, मी पंढरीचा वारकरी व्हावं पुढच्या जन्मामध्ये घेऊन, आणि जन्म घेऊन तुझी सेवा करावी ही माझ्या अंतःकरणामध्ये अपेक्षा आहे. पंढरीचा वारकरी वारी चुकवणे दे हरी. तुकोबाराय ही प्रार्थना करतात. आपणसुद्धा तमाम वारकरी समाज, सर्व वारकरी बांधव, सर्व वारकरी भक्त, वैष्णव मंडळी आज या निमित्ताने हीच प्रार्थना करूया पांडुरंग परमात्म्याला, वारी चुकवणे दे हरी. झालेली सेवा श्री तुकोबारायांच्या, ज्ञानोबारायांच्या, पांडुरंग परमात्म्याच्या, सद्गुरू जोग महाराजांच्या, सर्व संत महात्म्यांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. तुम्ही संत माझी आकडा, दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईल मी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की जय.